नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत चालू घडामोडीची लेक्चर सीरीज. आत्तापर्यंत 10 व्हिडिओमध्ये आपण 230 प्रश्न डिस्कस केले आहेत. आजचा हा आपला 11वा लेक्चर आहे आणि याच्यात पुढील 15 प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत विथ ऑल एक्सप्लेनेशन. ओके. जे कोणी नवीन मित्र असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ लिंक शेअर करा. नगर परिषदचे, जिल्हा परिषदचे किंवा राज्य उत्पादन शुल्क आणि आपली लिपिक या आपल्या 4 एक्झाम महत्त्वाच्या बाकी आहेत. तिथं तुम्हाला हे 2023 मधलं सगळं करंट अफेअर अतिशय कामाला येणार आहे. ओके. बाकीचे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली, जॉईन करून ठेवा. बाकीचे व्हिडिओ तुम्ही बघत चला, प्लेलिस्टमध्ये आहेतच. मी काय जास्त वेळ घेत नाही. चला आजचा पहिला प्रश्न म्हणजे 231 नंबरचा प्रश्न काय आहे वाचूयात. नीती आयोगाद्वारे प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजेच याला आपण MPI म्हणतो हा. इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला माहित आहे. मल्टी पॉवर काय राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक MPI म्हणतो त्याला. फुल फॉर्म आठवणार आहे. मल्टी पॉवर्टी इंडेक्स असं काहीतरी आहे. ओके. असंच होतं. ठीक आहे, असू द्या, सांगेल मी तुम्हाला. तर या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023 नुसार बहुआयामी दारिद्र्यातील लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य. ओके. सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे ते विचारलेलं आहे. तर कोणतं राज्य आहे रे? ऑब्विसली आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकतं की बिहार आहे. ओके. मग किती पर्सेंटेज लोकसंख्या तिथं बहुआयामी दारिद्र्यात आहे? हां, आलं लक्षात. MPI म्हणजे काय? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. मल्टी डायमेन्शनल म्हणजे काय रे? वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गरिबी असणं, म्हणजे आरोग्यात गरिबी, शिक्षणात गरिबी, आणखीन राहणीमानात गरिबी, असे वेगवेगळे. ओके. चला, पहिलं राज्य कोणतं आहे मग? सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं प्रमाण कोणतं आहे? राज्य बिहार. आणि किती प्रमाण आहे तिथं? 33.76%. हे तर पाठ करून ठेवायचं आहे. आकडेवारी सहित 33.76% बिहार. बाकी 2 आणि 3 नंबरचं हे फक्त राज्य लक्षात ठेवले तरी चालेल. झारखंड 2 नंबर आहे, मेघालय 3 नंबर आहे. ओके. काहीतरी ट्रिक्स बनवा तुम्ही. आणि हा जो निर्देशांक होता, राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, हा नीती आयोगाद्वारे स्थापन केला होता. ओके. आणि याची ही दुसरी आवृत्ती होती, लक्षात घ्यायचंय. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. मी 4-5 प्रश्न ह्या बहुआयामी राष्ट्रीय दारिद्र्य निर्देशांक याच्यावरच फॉर्म केले आहेत. वेगवेगळ्या अँगलने कसाही जरी प्रश्न आला तरी तुमचा तो टॅकल होईल. बघा 232 नंबरचा काय प्रश्न आहे? नीती आयोगाद्वारे इथं दिले, तुम्हाला हाही प्रश्न विचारू शकतायत की राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक कोणती संस्था जाहीर करते? मग ते RBI देतील, नीती आयोग देतील किंवा आणखीन NOSO देतील, नाही का? मग वेगवेगळ्या संस्था देऊ शकतायत त्या इकॉनॉमिक सेक्टरमधल्या. त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवायचं आहे की नीती आयोग हा निर्देशांक जाहीर करत आहे. प्रश्न काय हा 232 नंबरचा? नीती आयोगाद्वारे प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023 नुसार बहुआयामी दारिद्र्यातील लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण असलेले राज्य. सर्वात जास्त कोणतं आहे प्रमाण? बिहार. आता लॉजिक पण लागू शकतात आपले. आपल्याला माहिती आहे बिहारमध्ये सगळ्याच गोष्टीबाबत बिहार मागास आहे, शिक्षण वगैरे, नाही का? तर सगळ्यात प्रगत राज्य कोणतं आहे मग? केरळ आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणजे सगळ्यात कमी प्रमाण पण कुठे आहे मग? केरळला. आणि किती आहे? 0.55%. आणि 2 नंबर सगळ्यात कमी लोकसंख्या 0.84 गोवामध्ये आहे. हे 2 लक्षात ठेवायचे, शेजारीचे आहेत. येतं लक्षात? आणि तिकडं कोण होते? बिहार होतं, नंतर झारखंड होतं आणि तिकडं नंतर मेघालय होतं. BZM असं काहीतरी लक्षात ठेवा. चला पुढचं आता. TCS किंवा IBPS आपल्याला जास्त काही डेटा विचारत नाही. पण प्रश्न असे खूप कुठले तरी असतात शोधून काढलेले. वन लाइनरच असतात, नाही का? आणि MPSC आपल्याला सगळं विचारते डेटासहित. पण ते आपल्याला प्रश्न आपण आसपासचे असतात, पण ते मल्टी लाइनर असतात, आपल्याला लक्षात ठेवावं लागतात. त्याच्यामुळे अभ्यास दोन्ही पद्धतीने करायचा आहे आपल्याला. 233 नंबरचा प्रश्न बघा. नीती आयोगाद्वारे प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023 नुसार बहुआयामी दारिद्र्यातील लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? सर्वात जास्त प्रमाण असलेलं राज्य बघितलं, सर्वात कमी प्रमाण असलेलं राज्य बघितलं. आता सर्वात कमी प्रमाण असलेला केंद्रशासित प्रदेश बघायचा आहे आणि त्याच्यातच मग एक्सप्लेनेशनमध्ये सर्वात जास्त प्रमाण असलेलं
केंद्रशासित प्रदेश सुद्धा आपला होऊन जाईल. म्हणजे हे चारही प्रश्न आपले टॅकल होऊन जातील. तर कोणतं आहे सगळ्यात कमी प्रमाण असलेलं राज्य? तर पुद्दुचेरी आहे, तिथं 0.85%. गोव्याची याच्या आसपासच होती ना, बघितले आपण. सर्वात जास्त बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे? केंद्रशासित प्रदेश कोणतं आहे? तर दादरा नगर हवेली, दीव दमण. किती आहे? 9.21% लोक आहेत तिथं जे बहुआयामी दारिद्र्यात मोडतात. ओके. आता आपल्या लक्षात काय काय ठेवायचं आहे थोडक्यात सांगतो. बहुआयामी दारिद्र्यात असलेले सर्वाधिक लोकसंख्या कुठं? बिहार. सर्वात कमी लोकसंख्या कुठं? केरळ. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? पुद्दुचेरी. सगळ्यात सगळ्यात कमी आहे, सगळ्यात कमी. ओके. सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं केंद्रशासित प्रदेश ते दादरा नगर हवेली. काय काय लिहित आता बघा शॉर्ट फॉर्ममध्ये, नाही का? म्हणजे बिहार सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य, नंतर केरळ सगळ्यात कमी लोकसंख्या असलेलं राज्य, पुद्दुचेरी सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं युनियन टेरिटरी, दादरा नगर हवेली सर्वात जास्त म्हणलो का सगळ्यात कमी? ओके. परत एकदा सांगतो. कन्फ्यूज होतंय का? आता बघा. सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? बिहार. आणि कमी असलेलं केरळ. ओके. मग सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं केंद्रशासित प्रदेश कोणता? दादरा नगर हवेली. ओके. आणि सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर पुद्दुचेरी. हे 4 राज्य लक्षात ठेवायचे आहेत. बाकी आकडेवारी वगैरे होईलच ती पाठ. नंतर 234 नंबरचा प्रश्न बघा. नीती आयोगाद्वारे प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023 नुसार महाराष्ट्रातील बहुआयामी दारिद्र्यातील लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहेत? देशातलं बघितलं, महाराष्ट्रातलं पण बघावं लागेल आपल्याला. महाराष्ट्रात किती टक्के लोकसंख्या आहे अशी? तर 7.81% लोकसंख्या आहे महाराष्ट्रात, जी बहुआयामी दारिद्र्य आहे. ग्रामीण भागातलं दारिद्र्य किती आहे महाराष्ट्रातलं? ते 11.49% आहे. तर शहरी भागात 3.07% आहे. ओके. मग तुम्हाला प्रश्न असा विचारू शकतात की ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा कमी बहुआयामी दारिद्र्य आहे, तर चुकीचं. जास्त आहे ना, इथं दिसतंय आपल्याला, बरोबर? मग हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचं मूल्य असतं. तर ते मूल्य महाराष्ट्राचं किती आहे? 0.033. हे लक्षात ठेवा फक्त. MPI मूल्य महाराष्ट्राचं 0.033. 2 शून्य 2 3 नाही का? पण वाचताना कसं वाचायचं? 0.033 असं 0 ते 30 वगैरे नाही वाचायचं. हे पण वाचताना 11.49, हे पण वाचताना 3.07 असं वाचायचं असतं. लक्षात आलंय? 7.81. पुढचा प्रश्न बघा 35 नंबरचा. नीती आयोगाद्वारे प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023 नुसार महाराष्ट्रात बहुआयामी दारिद्र्यातील लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा, राज्य बघितलं सर्वाधिक प्रमाण असलेलं कोणतं होतं? बिहार. आता जिल्हा बघायचा आहे. ऑब्विसली जे मागास असतात ना, हे राज्य जिथं शिक्षण कमी आहे किंवा जिथं लोकसंख्या आणखीन ग्रामीण भागात आहे तेच असतात. म्हणजे ऑब्विसली आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात असे कोणते जिल्हे आहेत? गडचिरोली आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, हे आदिवासी जिल्हे, पालघर आहे. मग त्यातलाच एक जिल्हा नंदुरबार, इथली लोकसंख्या जास्त आहे. बहुआयामी दारिद्र्यात किती आहे? 33.17%. मग 2 नंबर धुळे, 3 नंबर परभणी. हे 3 जिल्हे लक्षात ठेवायचे आहेत. ओके. देशाचा विचार केला तर सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? बिहार. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं जिल्हा कोणता? नंदुरबार. ओके. आणि कोणती लोकसंख्या? बहुआयामी दारिद्र्यातील. पुढचा प्रश्न बघा. नीती आयोगाद्वारे प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023 नुसार महाराष्ट्रात बहुआयामी दारिद्र्यातील लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण असलेला जिल्हा कोणता? आता हे महाराष्ट्रातलं आहे. सर्वात कमी प्रमाण असलेलं राज्य कोणतं बघितलं तर आपण? केरळ. 0.55% होतं. मग ते पण प्रगत होतं. तसं आपलं मुंबई उपनगर प्रगत आहे. मग सगळ्यात कमी दारिद्र्याची लोकसंख्या असलेला, बहुआयामी दारिद्र्याची लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर आहे. आणि किती आहे तिथं लोकसंख्या? 1.5%. ओके. मग 2 नंबरला मुंबई आहे, तिथं 1.15%. 2 नंबरला मुंबई आहे, तिथं 1.21%. 3 नंबरला नागपूर आहे, तिथं 1.25%. हे 3 जिल्हे लक्षात ठेवायचे आहेत. ओके. चला पुढचं आणखीन काय आहे इथं?
महाराष्ट्रातील बहुआयामी दारिद्र्याची तीव्रता किती आहे? आता ही तीव्रता वगैरे डेफिनेशनमध्ये जाऊ नका. फक्त लक्षात ठेवा तीव्रता 41.77% आहे आणि एमपीआय मूल्य आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं होतं 0.033 आहे. ओके. नंदुरबार सगळ्यात जास्त, मुंबई उपनगर सगळ्यात कमी, तिकडं बिहार सगळ्यात जास्त, केरळ सगळ्यात कमी आणि युनियन टेरिटरीमध्ये दमण दीव सगळ्यात जास्त आणि पुद्दुचेरी सगळ्यात कमी. हे 6 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत आता. आता बघा, हा प्रश्न तलाठी भरतीला आला होता. हा नव्हता आला, थोडा वेगळा आला होता. तर काय आहे, राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक एकूण किती आयाम म्हणजे डायमेन्शन व निर्देशक म्हणजे इंडिकेटर्स यावर आधारित आहे. म्हणजे हा जो एम-पी-आय आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, तर तो किती डायमेन्शनवर आणि किती इंडिकेटर्सवर आधारित आहे हे विचारलंय. असा वन लाईनर प्रश्न येतात. तर 3 आयाम येतं आणि 12 निर्देशांक आहेत. मग आयाम कोणते कोणते? आरोग्य आहे, शिक्षण आहे, राहणीमान आहे. मग याच्यात खूप साऱ्या गोष्टी येतात. राहणीमान म्हणलं की तुम्हाला वीज आहे का? स्वच्छता आहे का? आणखीन पाणी आहे का? तुमचं मालमत्ता ह्या बऱ्याचशा गोष्टी विचारात घेतल्या जातात. शिक्षणमध्ये पण मग खूप 2-3 गोष्टी आहे. 2-3 गोष्टी विचारात घेतल्या जातात. तुमचं सरासरी शिक्षण किती आहे? शाळेत जाणारी मुलं काय वगैरे. आरोग्यामध्ये पण अशा बऱ्याचशा गोष्टी विचारात घेतल्या जातात. तुमचं वय काय? अ, आणखीन जन्माच्या वेळची लोकसंख्या असल्या बऱ्याच गोष्टी असतात. फक्त आपण लक्षात काय ठेवायचं? 3 आयाम कोणते? आरोग्य, शिक्षण, राहणीमान आणि 3 आयाम हे 12 निर्देशांकामध्ये विभागलेले आहेत. ओके. पुढचा प्रश्न बघा. आता हे आत्तापर्यंतचे सगळे प्रश्न कशावर होते? राष्ट्रीय बहुआयामी निर्देशांक जो लेटेस्ट जून 2023ला प्रसिद्ध झालेला आहे आणि महत्त्वाचा आहे. ओके. चला आता थोडक्यात रिकॅप घेऊ का तुमचा? इथं थोडक्यात रिकॅप घेतो. ठीक आहे. आता एम-पी-आय आहे आपल्या भारताचा. ओके. तर तो किती निर्देशांकावरती आधारित आहे? 3 आयाम आणि 12 निर्देशांक. ओके. जाहीर कोण करतं? नीती आयोग. आता बहुआयामी दारिद्र्य असलेली लोकसंख्या असलेलं सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? बिहार. सगळ्यात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? केरळ. सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं युनियन टेरिटरी कोणती? दादरा नगर हवेली. सगळ्यात कमी लोकसंख्या असलेलं युनियन टेरिटरी कोणती? पुद्दुचेरी. बरोबर. आता महाराष्ट्राचा विचार केला. महाराष्ट्राचं एमपी किती आहे लोकसंख्या दारिद्र्यात, बहुआयामी दारिद्र्यात 7.81 म्हणजे 7 आपल्या भाषेत 81%. मग महाराष्ट्रात सर्वात जास्त बहुआयामी दारिद्र्य असलेली लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? नंदुरबार. सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा मुंबई उपनगर. बरोबर. मुंबई उपनगर. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. मला वाटतं की तुमची रॅपिडमध्ये रिव्हिजन पण झाली असेल एवढ्या 6-7 प्रश्नांची. बघा 338 नंबरचा प्रश्न काय आहे? 26 जून ते 2 जुलै दरम्यान खर्ची पूजा हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर टी-सी-एसला असे प्रश्न खूप आवडतात नाही का? लेटेस्ट झालेली एखादी सण असला, महोत्सव असला, एखादा कार्यक्रम असला तर त्याच्याबद्दल विचारतात. तर खर्ची पूजा आहे कुठं? त्रिपुराला झालेला आहे. त्रिपुरामध्ये. ओके. आता या उत्सवादरम्यान त्रिपुरी लोक काय करतात रे? त्यांच्या 14 देवतांसह पृथ्वीची पूजा करतात. ओके. आणि या 14 देवांना चांताई म्हणजेच पुजारी, पुजारीला त्यांच्या भाषेत काय म्हणतात? चांताई. हे सैद्रा नदीवर घेऊन जातात. मिरवणूक काढत काढत. आणि ही ही जी खर्ची पूजा आहे, ही खर्ची पूजा झाल्यानंतर काही दिवसांनी त्रिपुरामध्ये आणखीन एक उत्सव साजरा केला जातो. त्याला काय म्हणतात? केर पूजा. ओके. आणि ही जी केर पूजा आहे, हा संरक्षण देवाची पूजा असते. म्हणजे 2 गोष्टी काय लक्षात ठेवायच्या? हे बाकीचं सगळं जरी नाही लक्षात आलं, तर 2 गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या? खर्ची पूजा आणि केर पूजा ह्या त्रिपुरा राज्याच्या आहेत. ओके. तुम्हाला असाच वन लाईनर प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. 239 नंबरचा. जून 2023 मध्ये राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारे घरे उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्याने गृहज्योती योजना सुरू केली आहे? तलाठीला धिंगाणा घातला या सगळ्या योजनांनी. मक्कार योजना. मला तर 3 प्रश्न बाहेरच्या राज्यावर होते. आसामवरती एक, राजस्थानवरती एक, तेलंगणाची योजना एक, नाही का? त्याच्यामुळे ह्या असल्या महत्त्वाच्या ज्या चर्चेत आहेत त्या योजना लक्षात घ्यायच्या. तुम्हाला माहिती आहे कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आलं आणि त्यांनी 2-3 योजना सुरू केल्या. त्यातलीच ही एक योजना होती. तर गृहज्योती योजना कोणाची? कर्नाटक राज्याची आहे. आणि त्यांचं मोटिव्ह काय आहे? इंटेन्शन काय आहे? पुढील 5 वर्षात 4.5 लाख कुटुंबांना घरे उपलब्ध करून द्यायची. आता हे लक्षात नाही राहिलं तरी हरकत नाही. हे काही विचारणार नाहीत तुम्हाला. परंतु गृहज्योती योजना कोणाची आहे किंवा कशासाठी आहे ते पण विचारतील. कर्नाटकची आहे आणि मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची आहे. हे लक्षात ठेवा.
हे बघून घ्या तुम्ही आता. इथं नंबर दिलेला आहे, सगळं वाचा. ओके. याचं शेवटी मी सांगेल काय, ही पोलीस भरतीसाठी आहे. 240 नंबरचा प्रश्न बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात अलीकडेच वापरलेला मियावाकी हा शब्द कशाशी संबंधित आहे? मियावाकी काय आहे मियावाकी रे? तर ही एक वृक्षारोपण पद्धती आहे मित्रांनो. ओके. इथं दिलंय उत्तर बघा, वृक्षारोपण पद्धती आहे. आणि आपल्याला तिच्या नावावरूनच लक्षात येतं ही जपानी वृक्षारोपण पद्धती आहे. आणि जपानचे एक वनस्पती शास्त्रज्ञ होते डॉक्टर अकिरा मियावाकी, यांच्या नावावरून तिला नाव दिलंय. बरं, हे सगळं झालं. पण मग ही चर्चेत का होती? तर केरळमधले एक रफी रामनाथ नावाचे शिक्षक येतं. नाव काय? रफी रामनाथ. आणि कोणत्या राज्यातले? केरळमध्ये. त्यांनी या वृक्षारोपण पद्धतीचा वापर करून एका नापीक जमिनीवरती एक सूक्ष्म जंगलाचं रूपांतर केलंय. एक नापीक जमीन होती, तिचं सूक्ष्म जंगलामध्ये रूपांतर केलंय. आणि त्या जंगलाचं नाव काय ठेवलंय? विद्यावनम. ओके. आपल्याला हा मुद्दा महत्वाचा आहे. ओके. केरळ राज्य, रफी रामनाथ हे शिक्षक, आणि त्यांनी नापीक जमिनीवरती जे जंगलाचं रूपांतर केलंय त्याचं नाव काय? विद्यावनम. ओके. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. नुकतेच कोणत्या देशाने 1 जुलै 2023 पासून फळे आणि भाजीपाला खरेदीसाठी सुपरमार्केटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पातळ प्लास्टिकच्या पिशव्यावर संपूर्णपणे बंदी घातलेली आहे? आता प्लास्टिक खतरनाक आहे पण ते आपल्या लक्षात येत नाही. ओके. आता कोणता देश आहे की त्यांनी 1 जुलैपासून हा निर्णय घेतलाय? तर ऑब्व्हियसली न्यूझीलंड आहे. न्यूझीलंड. ओके. पण आपल्या ही गोष्ट लक्षात पाहिजे की 2002 मध्ये अशा पातळ प्लास्टिक पिशवीवर बंदी लागू करणारा जगातला पहिला देश बांगलादेश ठरला होता. ओके. बांगलादेश. आणि भारताच्या बाबत जर विचार करायचा ठरला तर प्लास्टिक कचरा व्यवस्थापन दुरुस्ती अधिनियम 2021 नुसार भारताने काय केलंय? 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉनपेक्षा कमी आणि 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिकचा वापर करण्यात बंदी घातलेल्या आहेत. ह्या 2 तारखा लक्षात ठेवायच्या आहेत भारताच्या बाबत. 30 सप्टेंबर 2021 आणि 31 डिसेंबर 2022 ही पण लक्षात ठेवा. ही तर लेटेस्टच आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. 242 नंबरचा. भारतीय रेल्वेची भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात धावणार आहे? पहिलं काही म्हटलं की ते सगळंच महत्त्वाचं आहे. आपण मागं बघितली होती भारतातील पहिली डुक्कर शाळा. सांगा बरं कोणत्या? ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितलाय त्याला माहित असेल, त्यांनी कमेंट करून सांगा. भारतातील पहिली डुक्कर शाळा कोणत्या राज्याने सुरू केली? करंटचा प्रश्न आहे. तर ही पहिली हायड्रोजनवरची रेल्वे कोणत्या राज्यात धावणार आहे? तर हरियाणामध्ये धावणार आहे. हरियाणामधला जो जिंद जिल्हा आहे, जिंदा. ओके. तर त्या जिल्ह्यात मार्च 2024 पर्यंत ही धावणार असल्याचं सध्या त्याबाबत काम प्रगतीपथावर सुरू आहे. ओके. आणि देशातला रेल्वेचा पहिला हायड्रोजनवरचा प्रकल्प सुद्धा जिंदमध्येच आहे. आता जिंदा नाही, जिंद आहे. ओके. इथून लक्षात येत आहे. टायपिंग मिस्टेक असू द्या. तर 2 गोष्टी काय आता आपल्या माहितीच्या झाल्या. भारतातील पहिली हायड्रोजनवरील रेल्वे हरियाणा राज्यात धावणार आहे आणि भारतातील पहिला हायड्रोजनवरचा रेल्वेचा प्रकल्प सुद्धा हरियाणामध्ये जिंद तालुक्यात. ओके. सॉरी, जिंद जिल्ह्यामध्ये. आता हे हायड्रोजन काय करतं बरं? सध्या जे इंधन वापरतो आपण त्याच्याऐवजी हायड्रोजनच का? काय होतं या हायड्रोजनने? तर हायड्रोजन ट्रेन आहे ना, डिझेल इंधन. आता तुम्हाला माहिती आहे डिझेल इंजन असतात, आणखीन वेगवेगळे इंजन असतात नाही का? तर ही हायड्रोजन ट्रेन आहे ना, डिझेल इंजनऐवजी हायड्रोजन इंधन सेल वापरते नाही का? आणि हे हायड्रोजन इंधन सेल काय करतं? हायड्रोजन आणि ऑक्सिजनला एकत्र करून वीज तयार करतं आणि पोल्युशन अजिबात होत नाही. आता आपण बघा रेल्वे स्टेशनवर गेलं की इंजिन सुरू झालं की हे नुसता धुरच धूर असतो नाही का? काय कळणार तिकडं आवाज पण आणि धुरं पण, म्हणजे साऊंड पोल्युशन होत आहे आणि एअर पोल्युशन होत आहे. तर त्याच्यावरती मात करण्यासाठी रेल्वेनं हा प्रोजेक्ट सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. मग जगात असा पहिला कोणता देश होता की त्याने हायड्रोजनवरची पॅसेंजर रेल्वे सुरू केली होती? तर तो जर्मनी होता, जगातला पहिला देश. आणि दुसरा चीन होता. आणि ऑब्व्हियसली चीन हा आशियातला पहिला देश आहे. ओके. म्हणजे तुमच्या गोष्टी कोणत्या कोणत्या लक्षात आले? जगातला पहिला हायड्रोजनवरची रेल्वे सुरू करणारा देश आहे जर्मनी. आशियातला पहिला चीन आहे. भारतातलं पहिलं राज्य हरियाणा आहे. ओके. ह्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता हे डेफिनेशन वगैरे नकाट लक्षात ठेवते, काय विचारणार नाही तुम्हाला. बघा 243 नंबरचा प्रश्न बघा. व्याघ्र अभयारण्य म्हणून प्रस्तावित असलेले आणि नुकतेच कोणत्याही मानवी वस्तीपासून पूर्णपणे मुक्त करण्यात आलेले डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य लक्षात ठेवायचं आहे.
डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ओके, तर कोणत्या राज्यात आहे? ओडिशामध्ये आहे. भितरकनिका वगैरे हे पण ओडिशामधलेच आहेत. तर बारगड जिल्ह्यात आहे ओडिसातल्या. आणि हे जे डेब्रीगड अभयारण्य आहे ना, त्याच्या शेजारी हिराकूड जलाशय आहे, जे रामसर स्थळ आहे आणि एक आंतरराष्ट्रीय पक्षी काय म्हणतात अभयारण्य सुद्धा आहे याच्या शेजारी. हे लक्षात घ्या. डेब्रीगड अभयारण्य. राज्य कोणतं? ओडिशा. जिल्हा वगैरे विचारणार नाही. आजचा सेकंड लास्टचा प्रश्न बघा मित्रांनो. आदिवासी आणि वनवासी यांच्या वन हक्कांना बळ देण्याच्या उद्देशाने ओडिशा सरकारने नुकतीच कोणती योजना सुरू केली आहे? कोणासाठी रे? आदिवासी आणि वनवासी यांच्या वन हक्कांना बळ द्यायचं आहे. आणि सरकार कोणतं? ओडिशा. मी तुम्हाला सांगत असतो ना, प्रश्नातच महत्त्वाच्या गोष्टी असतात. आता ही योजना जर तुम्ही वाचली तर प्रश्न असाही विचारू शकतात की अमुक अमुक योजना कोणत्या राज्याने सुरू केली किंवा ओडिशा राज्याने अमुक अमुक योजना कोणासाठी सुरू केली, काहीही विचारू शकतात. आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन पाहिजे. तर कोणती योजना ही? बघा इथं दिल्ली आहे. मो जंगल जामी योजना. मो जंगल जामी योजना कोणासाठी आहे? आदिवासी आणि वनवासी यांच्या हक्कासाठी. कोणत्या राज्याची? ओडिशाची. आता एक्सप्लेनेशन बघूयात. केंद्र सरकारने देऊ केलेल्या वैयक्तिक अधिकाराव्यतिरिक्त सामुदायिक वन हक्कांना मान्यता देणारे ओडिशा हे भारतातील पहिले राज्य ठरेल. आता इथं पण महत्त्वाचं फॅक्ट कळाले आपल्याला. कारण केंद्र सरकार काय करत असतं, तर आदिवासी समुदायांना काही वन हक्क देत असतं, नाही का, वनात राहणारे म्हणून. त्यांना जे सामान्य जनतेला बऱ्याच गोष्टी वनातून मिळवण्यास बंदी घातलेली असते, नाही का. परंतु आदिवासी लोकांचं सगळं उदरनिर्वाह वनावर असतो ना, मग त्यांना काही एक्स्ट्रा अधिकार दिलेले असतात. तर ह्या अधिकारांव्यतिरिक्त त्या आदिवासी बांधवांना ज्या अधिकार देणारं ओडिशा हे पहिलं राज्य ठरणार आहे भारतातलं या योजनेमुळं. हा एक फॅक्ट महत्त्वाची. नंतर काय बघा, या योजनेचा उद्देश अनुसूचित जमाती, जाती नाही हां, जमाती आणि जंगलात राहणाऱ्या लोकसंख्येसाठी उपजीविका आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे, तसेच लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कानुसार जमिनीची मालकी आणि संपत्तीमध्ये प्रवेश प्रदान करणे आहे. म्हणजे ह्या योजनेचे दोन महत्त्वाचे मोटिव्ह काय आहेत रे? तर हे जे आदिवासी बांधव आहेत ते जंगलात राहतात, त्यांची उपजीविका आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करायची आणि त्यांचा जो हक्क आहे जमिनीचा, मालकी हक्क आणि त्यांची संपत्ती त्यांना प्रदान करायचे आहेत. आले लक्षात? महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, सातत्याने वाढत जाणाऱ्या मानव हत्ती संघर्ष समस्या कमी करण्याचा प्रयत्न म्हणून कोणत्या राज्याने कोठा, आता याच्यात गज आलं ना, गज म्हणजे हत्ती, नाही का. जर समजा तुम्हाला असं विचारलं, आता कोठा ही मोहीम सुरू केली. कोणतं राज्य आहे रे? आसामच आहे. ओके. आता तुम्हाला जर उद्या असा प्रश्न विचारला काय, की आसाम राज्यानं सातत्याने मानवी हत्ती संघर्ष समस्या कमी करण्यासाठी होणाऱ्या प्रयत्न म्हणून कोणती योजना सुरू केली आहे? तर हे गज वरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता इथं गज म्हणजे हत्ती आहे. हे लॉजिक तुमचे डेव्हलप झाले पाहिजेत हां. ओके. तर हा कोठा ही जी योजना आहे कोणी सुरू केली आहे? आसामने सुरू केली आहे. आणि कशासाठी? मानव आणि हत्ती. आता काय होतंय बघा, रेल्वे ट्रॅक असतात वेगवेगळ्या जंगलातून जाणारे, तिथं हत्ती येतात, नाही का. किंवा कधी-कधी काही हत्ती जंगल सोडून म्हणजे असं म्हणता नाही येणार, जंगलच कमी होत चाललेत. तर जंगलातून गावात येतात. मग ते नासधूस करतात. लोकं त्यांना पिटाळून लावतात, मारतात, नाही का. ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग हे कमी करण्यासाठी ही मोहीम सुरू केली, कोठा. तर ही मोहीम मोस्ट ऑफ द आसाममधल्या पूर्व आसाम भागातले जे गावं आहेत तिथं लक्ष केंद्रित करणार आहे. ओके. आणि याच्याद्वारे काय केलं जाणार आहे? उद्दिष्ट काय या कोठाचं? तर रहिवाशांना हत्तीचे वर्तन, पर्यावरण आणि सांस्कृतिक महत्त्व याबद्दल शिक्षित करायचं आणि हत्ती संदर्भात संवर्धनावर जोर देण्याचा आहे. आणि याच्यासाठी एक एन-जी-ओ आघाडीवर आहे. ती कोणती आहे? अरण्यक एन-जी-ओ आहे. तिनं या संदर्भात जास्त कार्यक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे. आता हे असे सगळे प्रश्न आहेत मित्रांनो. ओके. तर हे बघा, ही जिल्हा परिषदची भरती आहे. आता सुरू झालेली जिल्हा परिषदची भरती. ओके. आता बघा, तुम्हाला याच्याबद्दल घ्यायचं असलं तर जर कोणाला घ्यायची असेल तर हा RK001 कोड वापरा. तुम्हाला त्याच्यावरती 10% डिस्काउंट भेटेल या दिलेल्या किमतीवर. पण ही सगळ्यात महत्त्वाची भरती आहे पोलीस भरती 2023 जी डिसेंबरला सुरू होणार आहे. ओके. तर आता मागं तुम्ही पेपरला वाचला असेल 94,000 जागा आहेत, त्या भरल्या जाणार आहेत. एवढ्या तर भरणार नाहीत, परंतु खूप जास्त जागा असणार आहेत. त्याच्यामुळे ही एवढी फी खूप कमी आहे. तुम्ही हे SJN अकॅडमीवरती जा, त्यांचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला जर त्याच्या संदर्भात काही अडचण येत असेल तर इथं नंबर दिलेले आहेत आणि
या बॅचचं सगळ्यात महत्त्वाचं विशेष म्हणजे तुम्हाला अभ्यास 0 जरी असला तर तिथून तुम्हाला कसा सुरू करायचा हे तुम्हाला सर्व सांगितलं जाणार आहे. सगळे विषय बेसिकपासून शिकवले जातील विशेष म्हणजे आणि तुमच्याकडे जोपर्यंत तुमचा पेपर होतोय तोपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ कितीही वेळेस बघू शकता. ओके. कितीही वेळेस. एकदा कॉन्टॅक्ट करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यावरले डेमो लेक्चर बघा आणि मगच निर्णय घ्या. आणि ही जी फी दिलेली इथं, तर याला ही फी हा जर कोड वापरला तुम्ही RK001 तर ह्या फीमध्ये सुद्धा पुन्हा 10% डिस्काउंट मिळणार आहे. नक्कीच तुम्ही हे हा कोर्स घेऊ शकतायत. चला थांबूयात आपण. व्यवस्थित अभ्यास करा. नगर परिषदचा पेपर आहे, लिपिकचा पेपर आहे आणि राज्य उत्पादन शुल्क ह्या 3 भरत्या खूप महत्त्वाच्या आहेत, नाही का? आणि ह्याच्यात जागा पण खूप आहेत. आणि करंट अफेअर खूप महत्त्वाचं आहे. 5-5, 6-6 प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे ही लेक्चर सीरीज करत चला. ओके. ऑल द बेस्ट तुम्हाला.